तूच लिहिलंयस का? वाचव रे विठुऱ्या, छातीत धडधडतंय. वंसा, तुम्ही काही शोधताय का? काही नाही. या अडगळीच्या खोलीत माझ्या कामाचं काय असणार आहे? पण तुला कोणता अदृश्य हात मदत करतोय ते बघत होते. काही नाही, तू लिही ना, वेळ नको वाया घालवस. माझ्या समोर लिही ना. माझ्या हातून पुन्हा चिंगरोबा लिहायला गेल्यावर विठुऱ्या आलं तर? वंस जात का नाही? ओ शंभू बाळा, ओ उगी उगी उगी, झोपायला जायचंय ना आपल्याला. हो उगी उगी, हात चालव बरोबर, लक्ष ठेवून या. मी ओ शंभू बाळा, ओ उगी 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 शंभू बाळा. तू पण न सकू इतकी वेंदळी आहेस. अगं यमुना ताई समोर जय विठुराया लिहायच्या बेतात होतीस का? अगं पण नाही लिहिलंस ना, मग घाबरतेस का? हसकी जरा. बरं चला उठ, आपण पूर्ण करून टाकूया. उठ, बसू दे मला. रमाई सकू लिहित होती, पण मी गेले ना तेव्हा खूप घाबरलेली होती. ती मेली सदोदित घाबरलेलीच असते. तिच्या या अशा वागण्याचाच मला खूप राग येतो. मनात न तर हसत असते, पण दाखवते अशी घाबरलेली. पण रमाई,
जर ती खरंच घाबरली असेल तर काहीतरी गडबड असणार म्हणून घाबरली असेल. मी गेले, 2 प्रश्न विचारले, 1 फेरी मारली, पण त्यासाठी तुझेच डोळे हवेत रमाई. तू कसा एका क्षणात पकडशील? मरू दे ग तिला.